श्री स्वामी समर्थ. आज सकाळी लवकर उठून देवपूजा वगैरे सगळे आवरली आणि मंगळवारचा हा दिवस आहे. मंगळवारचा व्हिडिओ बनवलेला आहे मी हा. तर आता तुम्हाला आज बुधवारी दिसणार. सगळं स्वच्छता वगैरे म्हणजे गुढीपाडव्याची पण तयारी आणि स्वामींचा प्रकट दिन दोन्हीचा पण उत्साह. म्हणजे सगळं घरातली स्वच्छता पहिल्यांदा करून घ्यायची, भांडी वगैरे सगळी घासून घ्यायची. म्हणून सकाळी पहिल्यांदा देवपूजा केली, डबे वगैरे सगळे आवरले आणि मग हे सगळं स्वच्छ करायला मी घेतलेलं होतं. तर पहिल्यांदा सगळी मी भांडी काढून घेतली आणि भांडी काढून घेतल्यानंतर इतकं गरम होत होतं. म्हणजे आत्ता थंड पाण्याने आंघोळ करा, काहीही करा, तरी पण गरम हे होतच असते. आणि हे सारखं मी 10-15 दिवसाला घरात स्वच्छता करत असते. कारण आता इलेक्शन झाल्या, नगरसेवक झाले, पण रस्ते काहीही पूर्ण झालेले नाहीत. सगळा रस्त्यावरचा धुळा पूर्ण माझा आत किचन आहे तरी पण धुळा येतो आहे. मग म्हटलं आता सारखं वरचेवर आपण स्वच्छ करतो आहे, तर रॅक पण आपण फक्त कापडाने पुसून घेऊया किंवा आपलं लिक्विड घेतलं आपलं पुसायचं आणि म्हटलं 2-3 वेळा ओल्या कापडानं पुसून घ्यायचं. तर काय त्याच्यावर इतका धुळा बसलेला की नाही, माझं मनाला ते बरंच वाटेना. म्हणजे नुसतं पुसून घेतलं बघितलं पुसून घेऊन पण माझ्या मनाला ते पटेना. मग मी काय केलं, रॅक काढला आणि नेऊन बाथरूममध्ये ठेवलं पहिल्यांदा. नाही म्हटलं घासूनच काढायचं ते, कारण किती जरी तुम्ही हे करा, त्याला स्वच्छ करा, पण त्याचं ते एक जर धुळ्यानं जे चिकटपणा जो बसलेला असतो वरच्या साईडला, तो काय निघत नाही. म्हणून मी रागारागानं सगळं काढलं रॅक आणि पहिला ते नेऊन बाथरूममध्ये ठेवलं. मी किती वेळा बघा बसलो आहे, 2-3 वेळा मी प्रयत्न केला पुसण्याचा, पण ते काय निघेना. आणि हे सगळे पितळेची भांडी वगैरे सगळे पहिल्यांदा स्वच्छ लिक्विडनं पहिल्यांदा घासून घेतली आणि मग ते मी पितांबरीनं घासून घेतली. ते लिक्विड पण माझ्याकडं आहे, पण ते लिक्विडनं फक्त तांब्याची भांडी चांगली निघतात, पितळेची भांडी निघत नाहीत अजिबात. पितांबरीनंच घासायला लागतात ती. मग आधी सगळे स्टीलचे वगैरे सगळे एक करून मी भांडी घासून घेतली. तर हा डेरा माझा इतकं थंड पाणी होतं या डेऱ्यामध्ये, इतकं थंड. म्हणजे आता तुम्ही कळशी भरून पाणी ओतलं आणि 1 तासाभरानं जरी प्यायला घेतलं तर एवढं थंड झालेलं असतं त्यात. आणि सगळी भांडी घासून झालीत. म्हणजे स्टीलची भांडी वगैरे पहिल्यांदा अगोदर घासून घेतलीत आणि मग पितळेची भांडी घासायला घातलं. आणि स्वामींचा आता प्रकट दिन दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची, कोणती सेवा करायची म्हणजे आपण रोज जर स्वामींची सेवा केली तर त्या दिवशी वेगळी सेवा करायला पाहिजेत. म्हणजे सेवाही करायलाच पाहिजेत वेगळी. म्हणजे काय, स्वामीचरित्र वाचायचं, आपलं नामजप करायचा. तुम्हाला कुणाला गुरुचरित्र वाचायचं त्यांनी वाचायला गुरुचरित्र एक 8 दिवस म्हणजे 1 आठवडा अगोदर घेतलं तरी पण चालते. पण आपण रोजच सेवा जर केली थोडी, कसं असते आपला बँक बॅलन्स कसा, आपण थोडे पैसे साठवले आणि ज्या दिवशी आपण बाहेर पैसे काढणार त्या दिवशी आपल्याला किती आनंद झालेला असते. तसंच आहे स्वामींची पण भक्तीचा बॅलन्स आपण एवढा साठवायचा की प्रकट दिन दिवशी ते आपण सगळं त्यांना समर्पित करायचं. मी रोज आपलं वहीत नामजप करतो आहे किंवा आपलं स्वामीचरित्र सारामृत असू दे, म्हणजे कुठली पण सेवा, आपलं स्वामींचं नामजप, परत श्रीसूक्तम असू देत, किंवा मी आता सगळे जे स्तोत्र मंत्र जे सकाळी जे लावून ठेवते मोबाईलवर, जे सगळं आपलं जेवण होईपर्यंत किंवा आपलं सगळं आवरेपर्यंत 11-11:30पर्यंत माझं हे चालूच असतं. विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, श्रीसूक्तम, स्वामींचा जप, अशक्य शक्य करतील स्वामी, हे सगळं ऐकून झाल्यानंतर सगळं मी बंद करतो आहे. हा माझा 2002ला जे माझं लग्न झालेलं त्यावेळी मला आईनं हा तवा घेऊन दिलेला, तो अजून चकचकीत आहे तसा आहे. आणि हे मी आता 8-10 वर्षापूर्वी सगळे जे तवे घेतल्यात, 6 ते 7 तवे आहेत माझ्याकडं आणि मी 2-3 पोत्यात भरून ठेवल्यात. आणि हा चपातीला वापरतो आहे, तो माझा भाकरीचा तवा, हा मी डोश्यासाठी वापरतो. हे सगळे तवे एक नंबर सगळे मी ठेवलेले आहेत. म्हणजे आपण जसं आपण वापरणार भांडी त्याच्यावरती. आणि माझा हातच फक्त असतो याच्याला. आणि मुलगी आली की त्या भाकरीच्या तव्याचं तोंड बघायचं नाही, तर मी एवढा असा काळा करून ठेवतो. मी परत स्वच्छ करतो आहे. हे सगळे भांडे पहिल्यांदा सगळं स्वच्छ करून रॅक स्वच्छ करून पहिल्यांदा लावून घेतले आणि मग हे मी गॅस कट्टा वरनं सगळा धुवून घेतला. म्हणजे सगळा साबणानं फेस करा, ते लिक्विड लावा, सगळं लावून चिकट सगळं घासून पुसून मी काढलं. आणि पाडव्याचं म्हणजे माझ्याकडं गुढी मी उभारत नाही. आता बघू, आपलं स्वतःचं घर ज्या वेळी होईल त्यावेळी मी तिथं गुढी उभा करणार आहे, असं माझं ठरलेलं आहे. त्यामुळं मी
इतके वर्ष मी भाड्याच्या घरात राहिलो आहे म्हणून करत नाही असं काय नाही आहे. आपलं मूळ जिथं असतं तिथं ते गुढी वगैरे उभा करतात म्हणून मी इथं नाही उभा करत. पण आपलं स्वतःचं घर ज्या दिवशी होईल त्या दिवशी मी गुढी वगैरे उभा करणार आहे. पण सगळी तयारी करतो आहे मी. गुढीची जे पोळ्या वगैरे करायच्या किंवा सगळं जे गोडधोड जेवण वगैरे बनवायचं, स्वामींसाठी कांद्याची भजी, बेसनचा लाडू, पोळी, मी सगळं जेवण बनवणार आहे आणि तो पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. आणि उद्या मी स्वामींसाठी सगळं वस्त्र वगैरे आणायला जाणार आहे माधव रोडवर. ते पण तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. उद्याच्या म्हणजे गुरुवारी तुम्हाला तो व्हिडिओ येणार. आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. श्री स्वामी समर्थ.